फ्रेंड्स, आपण आता 1.2 मधलं या ठिकाणी दुसऱ्यातलं 5वं एक्झाम्पल बघणार आहे. ते थोडंसं टफ आहे आणि लक्षात घ्या, ते केले की आता बहुतांशी सगळे लक्षात घ्या तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला येतील असा माझा अंदाज आहे. लक्षात घ्या सर. बघूया 1.2 मधलं दुसऱ्यातलं 5वं एक्झाम्पल काय आहे बघा सर. ते असं आहे, पहिलं 3x - 4y इज इक्वल टू -7. आपल्याला किंमत y ची काढायची आहे, त्यामुळे y ला राईट साईडला घ्या, ह्या 7 ला लेफ्ट साईडला घ्या, साइन बदलतील. म्हणजे कसं होईल बघा सर, 3x - 7 चे +7 इज इक्वल टू -4y चे +4y. 4y म्हणजे 4 इंटू y इंटू 4 चे डिवायडेड बाय 4. 3x + 7 इज इक्वल टू y. ही तुमची लक्षात घ्या y ची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला लक्षात घ्या, छेदामध्ये 4 आहे, आपल्याला काही 4 - 4 घ्यावं लागत नाही, 3 मध्ये भागतंय. तर या ठिकाणी बघा सर, व्हॅल्यू ऑफ x, y आणि xy. आपण आता xच्या किमती सर आपण घेण्याचा प्रयत्न करूया. xच्या ज्या किमती आहेत त्या आपण घेऊ. इथे पहा, xच्या किमती 3, -3, -2, -1, 0, 1, 2 आणि 3. आणि लक्षात घ्या, इथे जे आहेत या ठिकाणी y च्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. लक्षात घ्या सर. दुसरं जे इक्वेशन आहे ते दुसरं इक्वेशन काय बघा सर, 5x - 2y. 5x - 2y इज इक्वल टू 0. 2y या साईडला आले, therefore 5x इज इक्वल टू 2y -2y चे +2y. 2y मीन्स 2 इंटू y गुणिले 2 चे अपॉन 2. 5x अपॉन 2 इज इक्वल टू y. हे इक्वेशन झालं सर. आता आपण काय करूया, ह्या x आहे, हे y आहे आणि इथे xy आहे. इथे सर आपण xच्या किमती या ठिकाणी घेऊया. बरोबर आहे सर. xच्या किमती घेत असताना या ठिकाणी आपल्याला काय घ्यायला लागेल, -3, -2, -1, 0, 1, 2 आणि लक्षात घ्या 3. इथे लक्षात घ्या, हे y च्या व्हॅल्यूज आपण काढूया आणि नंतर लक्षात घ्या आपल्याला इथे xy च्या व्हॅल्यू लिहिता येतील. बघूया सर, आपण स्टार्ट करूया. गडबड करायची नाही, चूक होता कामा नये. बघूया सर, हियर y इज इक्वल टू 3x + 7 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू -3. 3 - 3 + 7 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू प्लस इंटू मायनस, -3 3 जा 9 + 7 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू -9 + 7 म्हणजे सर -2 डिवायडेड बाय 4. therefore here 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. therefore -1/2 म्हणजे सर -0.5. -0.5. आन्सर इज -0.5. हे उत्तर आलं. इथे येणार सर -3 आणि -0.5. -2 घेतलं तर काय होईल बघा सर, 3 2 जा 6 -6. 7 - 6 इज 1 आणि 1/4 काही उपयोग होणार नाही. -1 घेतलं, इथं -1 घेतलं तर काय होणार, -3. 7 - 3 इज 4. 7 - 3 इज 4. 4/4 इज 1. 4/4 इज 1. त्यामुळे हे जमलं. इथे आलं सर. 0 घेतलं काय होईल, 3 इंटू 0 0. 0 + 7 7. 7/4. याचा काय उपयोग होत नाही. 1 घेतलं, 3 1 जा 3. 7 + 3 10. 10/2 काय येईल बघा सर, y इज इक्वल टू 10/2. 10/2 10/4. 10/4 म्हणजे कसं होईल, 2 2 जा 4. 2 5 जा 10 म्हणजे 5/2 म्हणजे किती आले, 2.5. इथे आले सर 2.5. 1 आणि 2.5. इथे किती 2 आलं बघा सर. 3 2 जा 6. 6 + 7. 6 + 7 13. 13/4 काही उपयोग होत नाही. लक्षात घ्या सर. 3 आलं. 3 3 जा 9. 9 + 7 16. 9 + 7 16/4
4 4 जा 16, तर याचा आन्सर किती आले? 4 आलं, 3 4. चांगले पॉइंट्स आपण घ्या सर. इथे तुम्हाला 1 2 3 4 आलेले, कुठले पण 3 घ्या. हा घेण्यापेक्षा हे 3 घेऊया सर. ह्याला आपण दिलं A, ह्याला B आणि ह्याला C. हे 3 पॉइंट आपण घेऊन टाकू. आता इथे कसं होईल बघा सर. हे आता तसं सोपं आहे, 2 नी डिव्हाइड करायचं आहे, फार अवघड नाही, सगळेच येतील सोपे. बघूया तरी आपण करून घेऊ. y इज इक्वल टू 5x अपॉन 2. y इज इक्वल टू 5x अपॉन 2. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय बघा सर? -3 प्लस इंटू मायनस मायनस, म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 5 3 जा 15 अपॉन 2 आणि 15च्या हाफ किती आलं बघा सर? -7.5. -7.5. देअरफॉर इथे जे आन्सर आलं -7.5, -3 आणि -7.5. -2 घातले, प्लस इंटू मायनस मायनस, 5 2 जा 10. बरोबर सर? 5 2 जा 10, -10 प्लस इंटू मायनस मायनस, -10 अपॉन 2 म्हणजे -5. हा पॉईंट चांगला आला. -2 -5, -1 घातलं, 5 1 जा 5, -5 अपॉन 2 म्हणजे -5 अपॉन 2 म्हणजे -2.5. हाही पॉईंट चांगला आहे. -1 -2.5. पण त्यातल्या त्यात हा बरा P घेतलं सर. याला 0 घेतलं. 5 0 0, 0 अपॉन 2 इज 0. हा 0 0 आला सर. 0 0. जेव्हा कॉन्स्टंट टर्म नसते तेव्हा 0 0 हा पॉईंट मिळतो. जेव्हा कॉन्स्टंट, ह्यात x आहे y आहे, कॉन्स्टंट टर्म नाही. जेव्हा कॉन्स्टंट टर्म नसते तेव्हा 0 0 हा पॉईंट मधून ती लाईन जाते. 1 x इज इक्वल टू 1. 5 1 जा 5, 5 अपॉन 2. 5 अपॉन 2 म्हणजे 2.5. इथं पॉईंट 1 आणि 2.5, 2 आलं सर. 2 5 2 जा 10, 5 2 जा 10, 10 अपॉन 2 इज 5, 2 5. म्हणजे हा एक पॉईंट चांगला आला सर Q आणि हा पॉईंट चांगला आला R. 3 घेतलं. 5 3 जा 15, 15 अपॉन 2 7.5. तर हा बिंदू आला 3 आणि 7.5. हे 3 पॉईंट झाले, हे 3 पॉईंट झाले. प्लॉट करूया. बघा सर इथे कसं लिहिता येईल. इथे आपण घेऊया. इथे घेत असताना फर्स्ट लाईन 3x -4y इज इक्वल टू -7 आणि त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आला बघा सर? A -1 1, B 1 2.5 आणि C 3 4. दुसरं इक्वेशन y इज इक्वल टू 5x अपॉन 2 म्हणजे तर P आलं. P पॉइंट किती आला? -2 -5. Q पॉइंट किती आला बघा सर? 0 0 आणि R पॉइंट आला, लक्षात घ्या 2 5. या ठिकाणी लक्षात घ्या हे 2 इक्वेशन झाले. हे 2 इक्वेशन्स आपण आता प्लॉट तयार करायचे पण ग्राफ पेपरवरती आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट येईल. इंटरसेक्टिंग पॉइंट इथं, त्याच्यावर x आणि y च्या व्हॅल्यू येतील. x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू आणि त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन लिहिता येईल. सोल्युशन उकल असं लिहिता येईल. तर हे आपण ग्राफ पेपरच्या बॅक साईडला आपण परीक्षेमध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्या. आता बघूया इथे ग्राफ आपण प्लॉट करूया. स्टार्ट करू. पहिला पॉइंट कोणता आहे बघा सर? x -1 y 1. x -1 आणि y 1. x च्या जागी लक्षात घ्या -1 घ्या, x च्या जागी -1, y च्या जागी 1. हा पॉइंट आला सर. x च्या जागी -1, y च्या जागी 1. हा पॉइंट आला. पॉइंटचं नाव आहे A. B x च्या जागी 1 आणि 2.5 हा 1 आहे आणि 2.5 इथं आलं बघा सर. हे 2 आणि 3 च्या मध्ये आणि हे 1 आलं. x1 आणि हे 2.5 असा पॉइंट आला बघा सर इथे. ह्याला नाव दिलं B. C आलं सर 3 4.
एक्स ॲक्सिसवर 3 वाय ॲक्सिसवर 4 असं आलं. एक्स ॲक्सिसवर 3 वाय ॲक्सिसवर 4 हे 3 मधून असं आलं. हे 4 मधून आलं आणि ह्याला नाव दिलं सी. आता हे जोडायचं आणि हा जो काही लक्षात घ्या पॉइंट येईल तो बघूया आपण कसा होईल. आता आता दुसरा पॉइंट सर बघूया. आता काय आला दुसरा पॉइंट पी. पी सर लक्षात घ्या इथे -2 आणि -5 एक्स ॲक्सिसवर -2 वाय ॲक्सिसवर -5 एक्स ॲक्सिसवर -2 इथं आहे वाय ॲक्सिसवर -5 इथं आहे. हा असा पॉइंट आला बघा सर -2 -5 -2 -5 पुन्हा बघा -2 -5 इथून आला. हा -2 हा -5 इथं पॉइंट आला. याचं नाव पी. क्यू कुठे आहे सांगा सर 0 0 हा आला. हा 0 0 हा आला क्यू. आर कुठला आहे 2 5 हा 2 आणि इथं आला 5. हा 2 बघा सर एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 5 हे 2 5 पुन्हा इथे बघा एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 5 2 5 एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 5 2 5 ओके. हा 5 आला. ह्या ज्या व्हर्टिकल लाईन आहेत आणि हॉरिझॉन्टल लाईन आहेत ह्या काढण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या ही हॉरिझॉन्टल लाईन ही व्हर्टिकल लाईन काढण्याची गरज नाही. दीज आर प्रिंटेड लाईन्स ऑन ग्राफ पेपर. बरोबर आहे सर. लक्षात घ्या क्यू आर. आता माझ्याकडे लाईन्स नसल्यामुळे मी त्या हे करतोय तुम्ही नाही त्या करायच्या. लक्षात घ्या सर बरोबर आहे. आता आपण हे जोडूया सर. आपण आता ओके बघा सर ही लाईन जाईल ओके. इथं हा पॉइंट आला सर हा इंटरसेक्टिंग पॉइंट. ह्या इंटरसेक्टिंग पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 2.5 आहे. बरोबर आहे सर. इंटरसेक्टिंग पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 2.5 आहे. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू 1 वाय ची व्हॅल्यू 2.5 तर सोल्युशन 1 आणि 2.5 राईट. हे असं ग्राफच्या बॅक साईडला लिहायचं सर लक्षात घ्या. ओके तर या पद्धतीने लक्षात घ्या. आता याचे इक्वेशन्स लिहायचे आहेत. पहिली जी लाईन होती त्याच्यावर आपण इक्वेशन लिहूया 3x -4y इज इक्वल टू -7 आणि ही जी दुसरी लाईन आहे त्याच्यावर इक्वेशन लिहूया. काय बघा सर दुसऱ्यावर इक्वेशन तर त्याचं इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. 5x - 2y इज इक्वल टू 0 दोन इक्वेशन्स. त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके तर अशा पद्धतीनं सर आपण जो एक्झाम्पल्स घेतलेली आहेत काही सॉल्वड एक्झाम्पल आपण बघू आणि मग लक्षात घ्या काही थोडं मार्गदर्शन या ठिकाणी करून आपल्याला हे प्रकरण आता संपता येईल. अजून एक दोन उदाहरणं आपण थोडीफार बघायची आहेत आणि लक्षात घ्या त्यानंतर हे प्रकरण आपलं संपलं असेल. माझा असा अंदाज आहे की तुम्हाला सर्वांना आता हे एक्झाम्पल्स यायला सुरुवात होईल. लक्षात घ्या आता काही कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. थँक्यू.